तुम्ही एक लक्षात तुम्ही घ्या. हांवें काल ताका बी तेंच सांगलें की आमी कायद्या अनुसार काम करता. आमी राज्यान कितें प्रोग्रेसीव डेव्हलपमेंट कोण तरी दमनार प्रोजेक्ट नाका म्हणटा. विरोधी पार्टीचे काम विरोध करपाक. आयज विरोधी पार्टीचे आमदार विरोधी पार्टीचेर खूश नासले म्हणून ते आमच्या पक्षान तेंचो प्रवेश जालो आनी आमी तांकां स्वागत करून तांकां आयज ते बरे पोजिशनार ते आयज राज्य करता आनी आपल्या मतदारसंघाची सेवा करपाक तांकां संदी गावली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमांतल्यान. तुम्ही एक विचार करूंक जाय की लोकांची आशा आहा, लोकांची गोंयची हांगा प्रेस इतलें बसल्या प्रत्येकाक दिसता आपण एक घर बांदूंक जाय. प्रत्येकाक हांवें वेलकम केल्लें आसा डिसिजन आनी हांवें जेन्ना वेलकम केल्लें आसा डिसिजन हांव कायद्या अनुसार वयतलो आनी जेन्ना वेलकम केल्लें आसा डिसिजन डेमोक्रेटीक सोसायटी आनी डेमोक्रेटीक आयज काल पयर कोणी तरी स्टेटमेंट मुख्यमंत्रीच्या फाटल्यान लागल्या प्रायवेट फॉरेस्टाचेर, म्हाज्या फाटल्यान लागल्या आनी कितें तरी तशें करून फायदो ना. हांव उलयतां मागीर तूं जायते म्हाका प्रश्न विचार. एक लक्षांत तुमी हांवें मुख्यमंत्री चर्चा आमी दोगूय केल्या. प्रत्येक गोष्ट जे सरकार करता इन विजडम बेस्ट विजडम ऑफ द गव्हर्मेंट वी हॅव टू एन्श्युअर दॅट वी डिफेंड आवर डिसिजन्स. वी हॅव टू सी दॅट वी आर एबल टू लॉजिकली टेक थिंग्स फॉरवर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंटली वी हॅव टू ऑल्सो टेक रिकोर्स टू लिगल रिकोर्स. अल्टिमेट एम इज वॉट? प्रोग्रेस, डेव्हलपमेंट, वेदर इट इज दमनारचो प्रोजेक्ट आसूं, तुझं डबल ट्रॅकिंग आसूं. आयज गोंयांत जर 20 घरां वाडल्या, बिल्डिंगेन लोक रावंक सोदता. तुमी हांगा मिडिया सगळे आमचे भाव तुमकां दिसना तुमी नवे फ्लॅट घेवंक सोदिना काय ओल्डूच फ्लॅटान रावतले. एक 20 वर्सां जाल्यार काय 15 वर्सां जाल्यार खंय तरी नवे कडेन वचूंक सोदता. ते बिल्डिंगूच उबी जावंक जाल्यार खंयच्या फ्लॅटान वयतलो तूं? एक सांगपाचो मुद्दो इतलोच की सगळ्या लोकांक लायफस्टायल बदलपाचो एक हे आसा. त्या बरोबर प्रोग्रेसीव प्रोफायलिंग ऑफ लोक चेंज जाता राज्यान, आमच्याच राज्यान न्हू सगळी कडेन. त्याच बरोबर हांवें ऑलरेडी वेलकम केल्ले डिसिजन आनी विशय खंय उरलो म्हाका कळोंक ना. आनी जेन्ना तेणी सांगलां आनी नवे रुल्स आनी ते सगळे ते एक्सपर्ट्स आमी आतां सांगल्या एक्सपर्ट्स घाला आनी करा न्ही तांकां करून दी इंडिपेंडंटली कितें आहा तें. आनी मुख्य म्हणजे कितें आहा की सरकार हे ज्युडिशरीक खूब मानता आनी आमी ज्युडिशरीचे दायरेन रावन आनी डायरेक्शनाच्या अनुसार बऱ्यापैकी गोश्टी करपाचो प्रयत्न. पूण तुमी मिडियाचो आमचे सगळे भाव आमी 30 सगळो बरो कायदो आमी हाडला म्हणून ते बी मातशें हायलायट करा की बरो कायदो आहा, पब्लीक पार्टिसिपेशनाचो कायदो आहा आनी तेजो उपयोग बरोपैकी जावंक जाय. 17(2) अपहेल्ड केल्ले आसा आनी कोण तरी पॉलिटिकल मायलेज खातीर काय कोण तरी सरकार आमी चलयता, सरकार मुख्यमंत्री चलयता, सरकार आमी सगळे इन अ व्हेरी कोहेसिव्ह मॅनर आमी चलयता. त्याच बरोबर आमी सगळ्या लोकांनी जबाबदारीनी स्टेटमेंट करपाची गरज आहा. म्हाजे कडल्यान जर कोर्टान सांगलें की कोर्टानी आनी एक सांगलां की एकट्या मनशान एप्लिकेशन दिल्यार सायडींतले बी रॅशनलायजेशनच्या थियरीचो वापर करपाक जाय. हे सगळे त्यांनी जे कितें सांगलां तेजो विचार सारको करून योग्य तरेन ते फुडें वचपाचो आमचो प्रयत्न आसतलो. इन्व्हेस्टर सेंटिमेंट ह्या राज्यान प्रोटेक्ट करपाची म्हाजी जबाबदारी आसा, सरकाराची जबाबदारी आसा. त्याच बरोबर हांव आसूं काय मुख्यमंत्री आसूं आमी दोगूय एकमेका कडेन चर्चा करून प्रत्येक गोश्टीचेर तोडगो काडपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आमी एका पक्षाचें आमी नेतृत्व करता, एका पक्षान आमी आसा. भारतीय जनता पार्टी आनी भारतीय जनता पार्टीची नीती आनी भारतीय जनता पार्टीची पॉलिसी. पयलीं लोक आयज हांगासर गेल्यार तेन्ना बोबो मारताले की बाबा ट्रॅफिक मॅनेजमेंट सारकें ना. आयज तुमी 15-20 मिनटान पावता न्ही वास्को. आयज कोणाक मोपा वचपाचें इच्छा ना, ते सगळे दाबोलीम वयता, ह्या सायडीक वयता कित्याक तुमी 15-20 मिनटान तुमी एअरपोर्ट पावता. आयज जेन्ना तो फ्लायओव्हर रेडी जातलो तेन्ना मोपा आनी दोनी एक्सेसिबल एट द सेम टायम आसतले. अडचणी एडमिनिस्ट्रेशनान जायते गोश्टी येवं शकतात पूण त्याच बरोबर आमकां प्रोग्रेस, आमकां डेव्हलपमेंट आनी त्याच बरोबर कोर्टान जर कितें सांगलां ते ट्वीट करून फुडें व्हरपाक कांय हरकत ना. आनी कितें आसता पॉलिटिक्स आनी एडमिनिस्ट्रेशनान सदां कोण तरी विरोध करतलो, कोण तरी वेगळे तरेचो स्टेटमेंट करतलो, प्रत्येकाक अधिकार आहा. पण हांव कोर्टाचे दायरेन रावन काम करपाची ही म्हाजी इच्छा, ही म्हाजी मनस्थिती आहा. आतां हांव जेन्ना मनस्थिती सांगलें की हांवें कोर्टाचे डिसिजन एक्सेप्ट केला मागीर आनी प्रोटेस्ट आनी हे सगळे गोश्टी पॉलिटिकल रिजन्सा खातीर लोक करता. आतां विधानसभा आयला आनी कोण तरी कितें स्टेटमेंट करतलो, आनी कितें करतलो. काल कोण तरी हेराल्डान आनी कितें छापलां आनी कोण कितें छापतात तें आतां कोण तरी कोण छापत आसतले ते छापता. तर आमी कितें करपाचें? आमी एडमिनिस्ट्रेशन चलयता, आमी राज्य चलयता. प्रत्येक गोश्टीचेर लक्ष दिवन उपयोग ना. जो पर्यंत आमी कायद्याचे दायरेन काम करता तो पर्यंत हांवें फुडें आनी कांय उलोवपाची गरज ना.
तुमचे पर्सनली टार्गेट करता असं ते कितें आहा ते हांव बीजेपीचो बरो स्ट्रॉंग लिडर आहा म्हणून ते टार्गेट करता. तुम्ही जर स्ट्रॉंग ना म्हटल्यार हांव मानता. आतां कोण तरी स्ट्रॉंग लिडर आहा ताका खंयचे तरी आडवे घालपाचे, ताका ट्रीप करपाचो, ते सदां असताच राजकारणात. आनी म्हणून हांव ते सदां हांव हे ऑन शूज घालपाचें शिकला. हांव केन्ना हे कपडे घातले तरी ऑन शूज घालता, म्हणजे ट्रीप केन्ना जावं न्हय. ते उडी मारपाचें ते कोणी बडी मदीं घातल्या तेजेर वयल्यान उडी मारून वचपाक जाय. स्लीप जावन उपयोग ना. म्हणून हांव ते बूट जे घालता ते सारके ग्रीप आसूंक जाय. हांव जमनीर चलपी मनीस आनी हांव आतां कितें एक लक्षांत तुमी घेवंक जाय, मिडियाची जबाबदारी आहा प्रत्येक गोश्ट हायलायट करपाक आनी प्रत्येक गोश्ट हायलायट करपाकूच जाय. कोणाचें बयान दवरूं नाका. तुमचेर कोण काय करूं शकना. एक लक्षांत तुमी दवरूंक जाय की राज्य चलयतना 10 गोश्टीचें तोंड दिवचें पडटलें आनी आमी तयार. कोण तरी प्रोटेस्ट करता, कितें करता. आतां जर आमी सगळ्या गोश्टीचेर प्रोटेस्टाचेर विचार केल्यार तर NGOकूच सरकार चलना मागीर. आमी घरा बसता. आनी एक लक्षांत तुमी घेवंक जाय, प्रोटेस्टाचेर आदाराचेर सरकार चलना. कायदो, लॉ, ज्युडिशरी, एडमिनिस्ट्रेशन नॉर्म्स, ह्यो सगळ्या गोश्टी घेवन आमकां फुडें वचूंक जाय. पूण तरी कांय लोक आतां कितेंय घातलें म्हणून हांव लक्ष दिवपाचें हांवें बंद केलां. कोणाक आनंद जाता एक दीस, बाबा आपूण विश्वीत राणेचेर टिका केली, देव बरें करूं. टिका केली, हांवें कितें करपाक जाय. हांवें ऑलरेडी एक्सेप्ट केला 17(2) आनी त्याच बरोबर इन्व्हेस्टर सेंटिमेंट प्रोटेक्ट जातलें. राज्याची जबाबदारी आहा इन्व्हेस्टर सेंटिमेंट प्रोटेक्ट करपाक आनी त्याच बरोबर मुख्यमंत्री कडेन चर्चा करून आमी दोगूय आमी आतां निर्णय जायते जाता सरकारान. पूण त्याच बरोबर आमी जेन्ना सरकारान आसता आमी एकत्र येवन ते डिफेंड करपाची गरज आहा आनी एकत्र काम करपाची काम करता आनी चर्चा करता एकमेका कडेन. आतां कोण तरी प्रोटेस्ट केलें, कितें केलें तें हांव काय तेजेर प्रतिक्रिया दिवंक शकना. काल तुका बी हांवें सांगलां की हांवें कायदो ऑलरेडी एक्सेप्ट केला. हांव जेन्ना एक्सेप्ट करता आनी कसलो प्रोटेस्ट 17(2) अपहेल्ड केला. 39A बरो कायदो म्हणून सांगला आनी 39A उरतलो, 17(2) बी उरतली आनी 17(2)चे न्यू रुल्स, रेग्युलेशन, गायडलायन जे कितें कोर्टान जे आमकां एक्सप्लेनेशन आपले इंटरप्रिटेशन दिलां तेजें मान्यता आसा. फुडें जर आमकां जर दिसलें की आमकां तेजेर आनी चर्चा करपाची गरज आहा, करुया चर्चा. म्हाका कांयच म्हणपाचें. हांव आतां थंड जाला तर पळोवना नेनेक विचार. सर 17(2) काय माहिती, पण 17(2)चे जे नियम आहे, जे रूल्स आहेत ते स्क्रॅप केलेले, त्यामुळे जे आता हे बघा त्याच्यावर स्टे आहे 6 आठवड्याची. हो ते माहिती. त्याच्यावर स्टे आहे 6 आठवडे. 6 आठवड्यात सरकारला वेळ दिलेली आहे टू अप्रोच द सुप्रीम कोर्ट. बरोबर. सो वी अल्टिमेटली इज अ लीगल मॅटर. सो इट इज अ मॅटर दॅट इज सबज्युडिस. इट इज स्टील सबज्युडिस. सो त्याच्यावर मी आणि पुढे जाऊन बोलायला गेलं तर योग्य होणार नाही. सो इट इज स्टील सबज्युडिस. सो वेन इट इज स्टील सबज्युडिस, द गव्हर्नमेंट इज विदिन इट्स राईट टू अप्रोच द अदर कोर्ट विच वी हॅव ऑलरेडी मेन्शन्ड. But I think still it requires application of mind because all these things involve people's sentiments. गोव्याचे कितीही लोक आहेत आणि कितीही लोकांचं आम्ही मदत करायचा प्रयत्न आम्ही करतो. पण त्याचबरोबर लेट द लिगल ब्रेन्स अँड लिगल पीपल सिट डाऊन अँड डिसाईड व्हॉट इज टू बी डन. पण तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाणार नाही, मी सांगू शकत नाही कारण मला प्रॉब्लेम काहीच नाही तसं. मला प्रॉब्लेम पर्सनल काय नाही. डिपार्टमेंट आणि आमचे लिगल जे लॉयर्स आहे सुप्रीम कोर्टचे, जे हायकोर्टचे जे लॉयर्स आमचे रिप्रेझेंटेटिव्ह करतात ते काय ॲडवाईस देतात त्याच्यावर सरकार चाललं आणि सरकार चालणार. कोणचंही डिसिजन असू दे, मी परत सांगितलं, कोणचंही काही होऊन दे, आम्ही जे काही सरकारने डिसिजन घेतले, मी असून दे, मुख्यमंत्री असून दे, आम्ही ते डिफेंड करायचा आमचा प्रयत्न असणारच. कोर्टात सर जे काही चेंजेस सांगितले त्याच्यासाठी कमिटी मेंबर्स वगैरे पाहिजे ना. एक्सपर्ट घेणार का? एक्सपर्ट पाहिजे, लॉयर्स पाहिजे, घेतो ना. पण ते इतके आता ऑर्डर्स काढले 338 समथिंग, ते आपण परत रिव्ह्यू करणार. ते आता मी सगळ्या ज्युडिशरीच्या गोष्टी तुमच्या पुढे आम्ही लंग कॅन्सरचं ते हायलाइट नावा काढा म्हणते तुम्ही आउट करता. टेल युरी, I'm telling Yuri, he must be seeing. I know Yuri from the time he was much younger than me, young boy. His father was my father's very good, strong supporter. And Yuri knows what I'm talking about. So Yuri येता म्हणता तुम्ही? Yuri ना रे तशे. तू आणि बोलते चढचढ घालता. Yuri मित्र हा माझा होता. ऑपोजिशन आना तरी केला स्टेटमेंट बाबा विश्वीत राणेन ते सांगपाक जाय. योग्य फोरमार योग्य सांगपाक जाय. हो योग्य फोरम न्हू. विधानसभा योग्य फोरम.
आनी विधानसभान वयता तेन्ना तेणी सांगलें म्हणून म्हाका हांवें परत युरीक रिएक्ट करपाक योग्य न्हू तें आनी हांवें जायते प्रश्न विचारल्यार उत्तर हांवें दिवंक जाय कितें आहा तें ऑपोजिशन लिडर तो ऑपोजिशन लिडराक तुमी सगळ्यांनी ताका विश्वीत राणे आव्हान केलां म्हणून उत्तर दी म्हणून हांव उत्तरूच दिना जाल्यार हांवें मौन व्रत घेवपाचें तर तूं आनी म्हाका 70चो आसून तूं आनी म्हाका हे चॅनल पण तूं सांग काम तें बरें करता तें आमच्या गांवांतले जे गरीब महिला तेंचे कोणाचे घरां मोडटा ते ताबडतोब म्हाका ताबडतोब लक्षांत येता आनी आमी ताबडतोब तेजेर तुवें जे आतां पर्यंत घातलां हांवें ऑलरेडी तांकां मदत केली आनी जाली बी आनी ते तशें करीत राव म्हणजे आमी बी एक्टीव उरतलो म्हणजे आमी आता आनी कोणी घातला बे दिसता न्ही तुमकां हय घातल्या कोणाच्या घरार कितें झाड पडलें काय कितें तरी ताबडतोब धाडलें तूं जें करता तेजें तूं न्यूज तुजे भायर सरली की आमी एक्शन आमचें जाता इम्पॉर्टंट आनी IPH तुमची बिल्डींग रेडी जाल्या ती केन्ना ओपन करता मातशे कांय गोश्टी करपाक जाय हांवें ऑलरेडी GSIDC कडेन मिटींग मागला पूण कित्याक हे एसेंब्ली जावन GSID कशें ऑलरेडी मुख्यमंत्री कडेन आमी चर्चा केल्या मुख्यमंत्रीक ऑलरेडी विनंती केला की सगळे जे GSIDCन बांदल्या आनी इवन हॉस्पिटल्स इवन GMC दॅट हॅज टू बी मेंटेन बाय GSIDC ओनली म्हणून मुख्यमंत्री मान्यता दिल्या म्हाका वर्बली आनी मुख्यमंत्री कडेन बसून चर्चा करून ते फुडें व्हरपाचो म्हाजो प्रयत्न आनी चडशे स्टाफाक मेमो दिला तर 300-350 कितें IPHP कित्या खातीर दिले तांकां स्टाफाक